आई नको ना ग मागे लागूस का सारखी सारखी माग बर बर आई हो आम्ही भेटलो की मी तुला फोन करतेच पण मी ओळखत नाही ना त्याला नमस्कार. कसा गोयकर? ठीक ना? टेन्शन नाही ना? टेन्शन असलं तरी भिवपाची अहो असा बर आई मला बघायला येणारा जो मुलगा आहे तो कसा दिसतो हँडसम आहे नाही ग इथे जरा बरा दिसणारा पण कोणी नाहीये बरं ठीक आहे आम्ही भेटलो की मी तुला फोन करते ओके बाय 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 एक्सक्यूज मी येस मिली हाय गुड सेन्स ऑफ ह्युमर. बाय द वे मी सुशील आहे. मला तुमच्या चारित्र्यात काहीच इंटरेस्ट नाहीये नाही नाही चारित्र्य नाही सांगत आहे, माझं नाव सांगतोय मी. सुशील इनामदार हा पस्तावाल. हो पस्तावाल विवाह मंडळाच्या रेफरन्सने मी आलोय. ओ अच्छा अच्छा ते तुम्ही आहात. हा हा मीच आहे. पण मग तुम्ही एकटेच आलात हो. तुमचा मुलगा नाही आला कोण कोण हसलं? जरा कमी केस असलं की असं वागवाल. जे हसले त्यांचे पण ना काही वर्षांनी बघा. असू दे ते माझ्या बाजूने हा, होय होय, होय. थँक्यू नाही ऍक्च्युली मीच मुलगा आहे. ऍक्च्युली मीच मला घेऊन आलोय. म्हणजे हो म्हणजे माझ्याकडे असं बघू नका तुम्ही. मी तसे मनाने आणि तसाही मी तरुण आहे. माझ्या गल्लीत मला हे म्हणतात तरुणाईचं म्हणतात हे म्हणतात देवानंद म्हणतात मला गल्लीत. काय? देवानंद म्हणतात तरुणाईचं देवानंद. ओके. हा बाकी विचारा तुम्ही काय विचारायचं असेल तर. नाही इट्स ओके तुम्ही विचारा प्लीज तुम्ही विचारा प्लीज विचारा. नाही खरंच तुम्ही विचारा ठीक आहे मी विचारतो लेडीज फर्स्ट. सॉरी मी विचारतो तुम्हाला तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय? मी एमकॉम आहे अरे वा एमकॉम का? हो. क्या बात आहे. आणि तुम्ही मी दुकॉम आहे. हो. आ? माझं दुकान आहे. माझं दुकान आहे. ओ माझं दुकान आहे. मी 24 तास उघडा असतो. हो अरे मेडिकल स्टोअर आहे. आपण म्हणतो ना 24 आवर्स ओपन असतं. आपण म्हणतो ना अरे तो समोरचा उघडा असेल ना मेडिकल वाला तेव्हा चालतं. आता का असता मग? मेडिकल आहे. तर मी तुम्हाला एक गिफ्ट आणलं ऍक्च्युली. पहिली भेट आहे म्हणून. हो थँक्यू म्हणजे पण ऍक्च्युली येस हे कसं देऊ मला माहित नाही. अरे ठीक आहे नाही ते देतात तसं मला माहित नाही. असंच द्या चालेल अहो सॉरी सॉरी काय झालंय मध्यमवर्गीय घरातला आहे ना त्यामुळे काही दिलं की लगेच नमस्कार करायची सवय झाली. इट्स ओके व्हेरी सॉरी. पहिली थँक्यू पहिली भेट आहे ना. येस काय याच्यात तुम्हाला आवडेल. काय आहे हे डिसेंट्रीवरच्या गोळ्या आहेत. ओ हो घ्या ना. नाही नकोय मला आम्हाला फ्री सॅम्पल मिळतात मेडिकलमध्ये ना म्हणून आणले आहे. आणि फ्री मिळतात म्हणून असं गिफ्ट येतात मला नकोय अहो कधीतरी लागणार माझा ऐका तुम्ही. नाही घरात कोणी आजोबा वगैरे असतील अरे का? नाही ना पहिली भेट आहे ना हो पहिल्या भेटीत गुलाब द्यायला पाहिजे जुलाबाच्या गोळ्या कोण देतं हो बरोबर आहे. कधी लागलं तर सांगा मी आहे. नकोय थँक्यू मॅचिंग पण होत्या अरे तुम्हाला. मॅचिंग आहे म्हणून नकोय हरकत नाही. तर तुमचं शिक्षण नाही सांगितलं माझं शिक्षण हे झालं डोंबिवली पर्यंत झालं माझं. हो डोंबिवलीला मी फडके विद्यालयात होतो. ओ फडके विद्यालय फडके विद्यालयात मी 10वी पर्यंत होतो. हा. आणि 10वी नंतर फडक्यातून हे पोतेनं बाहेर पडलं. सॉरी म्हणजे मी बाहेर पडलो आणि मग मी माझं मेडिकलचं ते कोर्स बिल्स केला हो आणि हे सगळं केलं. हो तुम्ही सांगा तुमच्याबद्दल. माझं नाव मिली आहे अरे वा मिली नाव आहे का? पहिल्यांदा कळल्यावर काय करताय आम्ही विचारलं ना तुम्ही छान आहे. मिली मिली छान आहे छान पण आहे. आई मला लाडाने मॅगी म्हणते काय म्हणते? मॅगी मॅगी. अरे वा आईने 2 मिनिटात ठेवलं वाटतं नाव. नाही मॅगी नाव आहे म्हणून मला वाटलं 2 मिनिटात ठेवलं असं वाटलं. छान आहे नाव मला आवडलं. थँक्यू मला अशाच छोट्याशा नावाची बायको पाहिजे होती ऍक्च्युली. थँक्स. म्हणजे बाकी सांगा ना घरी काय कोण कोण असतं? हा घरी म्हणजे आई बाबा अरे वा एक आई एक बाबा का? अरे. सॉरी एक आई आई, एक एक हा, बाबाच बरोबर असतात आहे. ना. मला 52 बाबा आहेत वगैरे असं कोणीच म्हणत नाही. सॉरी सॉरी एक आई एक बाबा बरोबर आहे. आई आई माझी इंदोरची आई इंदोरची हो. आणि बाबा काय आउटडोरचे का? हो इंदोर शहर आहे ना अच्छा मध्य प्रदेश मध्ये शहर. हा. हो इंदोरची आई इंदोरची. हा. माझे बाबा इंदोरचे नाही कुर्ल्याचे मुंबईला. आई माझी इंदोरची ती पण कुर्ल्याची अरे पण का सांगते? जस्ट एक इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला ओके, ओके. बाकी काही नाहीये.
छान आहे पण छोटी फॅमिली Yes. तुमची Thank you. छान आहे आवडेल मला तुमच्या बरोबर म्हणजे जस्ट बाकी तुम्हाला काय काय येतं मला सर्दी खोकला येतो आळस येतो शिंक येते झोप येते नाही नाही तसं नाही म्हणत आहे मी मग? घरात काय काय येतं घरात घरात लाईट बिल पाणी बिल आता गॅसची पाईपलाईन टाकली ना, त्याचंही एक बिल येतं आईला काय स्क्रॅच कार्डवर लागलात का तुम्ही अरे, अशी वेगळीच उत्तर देत आहेत म्हणून मी म्हटलं आणि याचं याचं काय काय येतं 4 वेळा आडवा हात नाही नाही, ते सगळ्यांनाच येतं स्वयंपाक बनवता येतो का असं मला म्हणायचं होतं बनवता हा हा काय झोपलात की काय एवढा वेळ लागला म्हणजे काय काय मग करेक्ट प्रश्न विचारलाय तुम्ही हो? सुग्रणे मी तुम्ही सुगरण आहात म्हणजे उत्तम जेवण करतो हो. त्या बात आहे परवाच आमच्या इकडे पाककला स्पर्धा झाली हा पुरणपोळी करायची होती मग मग माझा पहिला नंबर आला काय सांगताय काय परीक्षकांनी शेरा सुद्धा दिला काय पापड उत्कृष्ट होता त्या बात आहे वेगळं पण आहे तुमच्या जबरदस्त मला अशीच बायको ऍक्च्युली पाहिजे होती आवडलात तुम्ही मला बाकी काही कामाचा अनुभव किंवा काही काही मी लायब्ररियन होते कोण लायब्ररियन लायब्ररियन हा. मग चावायचा का लायब्ररियन चावतात ना जेवण गेलो अहो, तो कुत्रा लॅब्रेडॉर ओ लायब्ररियन ओ आय सी मी लायब्ररियन म्हणजे ग्रंथालयात कामाला होते अच्छा लायब्ररियन हा. हा ओके 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 कुत्र्याचं नाव पण परत काढू का, नका. का? मला आवडत नाही कुत्रे कुत्रा नाही आवडत नाही. मलाही आवडत नाही कुत्रा काय सांगताय मग एकदा मला चावला होता अय्या. इथे इथे चावला कसला जेवला होता कम्प्लीट अरे बापरे मला नाही आवडत त्याला नाही. पण मला मांजर आवडते काय काय मला मांजर आवडते मग मला तुमच्या ताटाखालची व्हायला आवडेल काय बोकड हे, सर, बाबा, मांजर मांजर सॉरी विसरलो पटकन ते वेगळंच झालं काहीतरी आवडलं हसल्यात म्हणजे हनीमूनला कधी अरे. जायचं हो सॉरी आम्हाला पहिली भेट आहे येस अजून. येस येस लग्न असतं मध्ये मी माझ्याबद्दल पण माहिती देऊ का तुम्हाला द्या ना द्या माझ्या घरी तुम्हाला सांगतो जसं तुमच्या घरी आहेत ना तसे माझ्या घरी सुद्धा आहेत पण माझ्या घरचे ना थोडेसे वेगळे आहेत युनिक आहेत म्हणजे आता माझे आजोबा हा. आत्ताच काही महिन्यांपूर्वी कॉमेडी गेले अय्या गेले कॉमेडी गेले पण पण असं कोण बोलतो कॉमेडी केली पण आता गेले त्याला काय करणार ना कॉमेडी गेले म्हणजे 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 आता काय त्याचं जे कारण तुम्हाला जर कळलं ना तुम्ही सुद्धा हसाल नाही, हो असं अहो गेल्यावर खांदा देणारे सुद्धा ना कैसा बुड्डा गया ना असं ते म्हणत होते म्हणजे खूप हसले ते. काय झालं त्यांचा एक ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे तर त्याची 31 डिसेंबरची पार्टी होती सगळे जमले होते लोणावळ्याला लोणावळ्याला जमतात ना सगळे तर आजोबांनी थोडीशी 2-3 जास्त घेतलं थोडे हल्ले ते टाईट झाले थोडेसे आणि म्हणाले आता गुहेत जातो आणि सिंहाची आयाळ खेचून आणतो मग सिंहानी खाल्लं की काय गेले गुहेत गेले हो पण सिंहानी खाल्लं का मग नाही मग? ती गुहा नव्हती रेल्वेचा बोगदा होता डेक्कन क्वीननी उडवला त्यांना हे बा हे असंच हसले सगळे सॉरी सर युनिकच सगळे सॉरी माझे बाबा पण गेले नाही नाही बाबा आहेत सॉरी बाबा आहेत सॉरी पण ते खूप कंजूस आहेत हा. ठीक आहे संसारासाठी असतं नाही आता कंजूस आहे आळशी केवढे आहेत आणि आधी सांगतो काय नंतर ना तुम्ही म्हणाल आधी सांगितलंच नाही प्रचंड आळशी आहेत ते म्हणजे अहो खरंच सांगतो बुद्धिबळ खेळायला बसले ना लांब पडतात म्हणून स्वतःचीच प्यादी मारतात ते जाऊ दे बोलते कुठे पाडायची स्वतःची असं कोणी करत नाही पण ठीक आहे पण त्यांचं एकच म्हणणं आहे की लग्न करूच नकोस खरं तर का त्यांना असं वाटतं की लग्न हे रेल्वे स्टेशनवरच्या सार्वजनिक स्वच्छता गृहासारखं असतं बाहेर उभे असतात तर नाच जायची घाई आत बसलेल्यांना बाहेर पडायची घाई मी म्हणतो असं कसं म्हणून चालेल नाही का दिस द फंडामेंटल राईट्स ऑफ द व्हेरेवर आय गो सी इफ आय वॉन्ट टू गेट मॅरिड आय गो गेट अँड गेट मॅरिड एक मिनिट काय इंग्रज आपला देश सोडून गेले ना त्याला खूप वर्ष झाली आता त्यांच्यावर सूड उगवून काय फायदा तुम्ही हुशार आहात तुमचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त आहे थँक्यू तुम्ही ऑफिसमध्ये प्रचंड हुशार असणार येस हो? करेक्ट ओळखलं हो? तुम्ही आता आमच्या ऑफिसमध्ये 3rd क्वार्टर झालं ना थर्ड क्वार्टर हा येस येस मला बेस्ट परफॉर्मर म्हणून अवॉर्ड मिळाला क्या बात आहे आणि मग आता काय 3rd क्वार्टरची तयारी थर्ड क्वार्टरची तयारी 4th क्वार्टरची हा, तयारी fourth 3rd क्वार्टर झालं हो. हा. तुम्ही काय करता जनरली 3rd क्वार्टर नंतर थर्ड क्वार्टर नंतर मी ओकतो हा? तर माझी कॅपॅसिटी ऍक्च्युली 2 क्वार्टरचीच आहे पण मित्र कधी कधी फोर्स करतात काय नाही होत घे रे त्याची नाही होत आहे तर मला मिळतं मला थोडंसं कशाबद्दल? क्वार्टर नाही हं. काय त्या अरे ऑफिस मध्ये काम करण्याची पद्धत असते ना अच्छा अच्छा ते हाफ इयर ते क्वार्टरली असं नाही तिथे आमच्याकडे तसं काही नसतं ना हाफ इयरली
ते हे आहे ना मी ते अंडी पाव कुठे असतो तो मेडिकल मेडिकल सॉरी मेडिकल सॉरी तिथे असल्यामुळे मला तसं काही नसतं नसतं ओके नाही 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 तुम्हाला वाचायला आवडतं का हो मला वाचायला आवडतं अपघात होणार असेल तर मला मी नाही जात वाचायला आवडतं मला कसं जात इकडे मला घरी घरी तसं हा. वाचन वाचन वाच हो रीडिंग हा हो माय गॉड रीडिंग मला फेवरेट आहे क्या माझं बात पु ल देशपांडे माझे आवडते लेखक आहेत हो पु ल देशपांडे माहिती आहेत ना काय सांगताय मानलं पाहिजे म्हणजे ना पु ल सारखे एवढे या देशातले सगळ्यात श्रीमंत लेखक आहेत हा. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो किती सामान्य माणसाचं लिखाण त्यांनी केलेलं एक आहे एक मिनिट पु ल देशपांडे आणि श्रीमंत मला कळलं नाही या देशात जे सगळे बँकांचे एटीएम आहेत ना त्याचे मालक पुल आहेत हा? हो? एटीएमच्या दारावर त्यांचं नाव लिहिलेलं आहे पुल 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 कुठे म्हणतात अरे हे ते हॅट्स ऑफ आहे ना माणसं अहो ते इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं म्हणजे पुल पुश पुश म्हणजे ढकला पुल म्हणजे ओढा हो असं माय असतं ना. हे पुल असतं मग? अरे मला प्रॉब्लेम झाला काय अरे बापरे परवा मी एक व्याख्यान दिलं कशावर पुल एटीएमचे जनक म्हणून लोक आली होती एकच जण होता मंडपवाला थुकून गेला तोंडावर अरे बापरे बरं झालं आठवलं तेव्हाच कळायला हवं होतं तुम्हाला येस 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 तुम्हाला वाचन आवडतं की नाही ऑफकोर्स आवडतं ऑफकोर्स आवडतं Yes. काय काय वाचता तुम्ही जेफ्री आर्चर नाही वाचता काय तेच सांगते जेफ्री आर्चर आ हे जबरदस्त माहितीये का नाही अरे कुठला जेफ्री आर्चर जबरदस्त जेफ्री आर्चर म्हणजे काय बापरे आमच्या माझ्याकडे कपाट आहे कसलं जेफ्री आर्चरच्या पुस्तकांचं काय सांगताय जेफ्री असतात ते वाचतात जाऊन तिकडे जबरदस्त आहे जेफ्री आर्चर कारण सध्या ना त्याच्यावर माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन नाही का? आहे कारण मी स्वतः एक साहित्यिक आहे काय सांगताय हो मी काही कविता केलेल्या आहेत काही उर्दू कविता सुद्धा केलेली आहे हो 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 आत्ताच एक माझा एक पुस्तक छापलं म्हणजे प्रकाशित केलं मी. त्या गवताचे भाले नको तिथे टोचतात आणि त्या पुस्तकाचं नाव आहे त्यात उर्दू कविता मी केलेली आहे उर्दू तुमचे परमिशन असेल ते म्हणून प्लीज 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 काय ताकद आहे बघा शब्दाची ये भी कोई जीना है वा ये भी कोई जीना है हम्म. शब्द केवढेच आहेत पण ताकद बघा क्या बात ये भी कोई जीना है याला पायरी नाही कठडा नाही ये भी कोई जीना है या बा असं आहे हो. आवडली हो जबरदस्त आहे आवडली का मग काय वाजवा आणि जबरदस्त हे बघा हे बाबा दादाबद्दल उर्दू मला कविता होती ना उर्दू हा जेंट्स म्हणाल तर हरकत नाही आणि ही गंमत आहे सगळी हा. अजून एक कविता संग्रह हा, आहे हा. ऍक्च्युली हा जो आहे ना गवताचे भाले नको तिथे टोचतात त्याला मला अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. काय सांगताय हो नुकताच एकाने आला मोठा शाळा हा पुरस्कार मला दिला आणि अजून एकाने तू तुझ्या जिंदगानीवर हा एक पुरस्कार करेक्ट पुरस्कार हो हो आणि एकाने परवा एका समारंभात मला असंच बोलवलं स्टेजवर शाल घातली गळ्यात आणि दात घशात घालेल हा पुरस्कार दिला. मला इतका आनंद पाणी झालं डोळ्यात माझ्या, खरंच सांगतो तुम्हाला एक मिनिट हा पुरस्कार नाही धमकी दिली त्यांनी नाही गं किती झाले मग नाही कोणाला विचारा धमकी धमकी नाही 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 अरे माझं नवीन आलाय एक अल्बम बाप रे आईच्या गावात लावलं बाबांचं झाड ती काय नाव आहे त्यात एक कविता आहे तुम्हाला सांगतो फक्त एक विनंती आहे हा. माझी कविता पूर्ण झालेली नाहीये तर कृपया कोणाला यमक सुचलं शेवटचा शब्द जर कोणाला सुचला कृपया मला मागे येऊन सांगा म्हणजे माझी कविता पूर्ण होईल अतिशय सुंदर कविता आहे काय शब्दांची ताकद असते बघा पावसावर कविता केलेली आहे. आला आला पाऊस भिजले सारे अंगण वा आला आला पाऊस भिजले सारे अंगण घसरला पाय माझा सुजले माझे हे आता अंगणला यमक जुळेल असा आपला कोणता अवयव आहे तो मला सापडत नाही जर पुण्या सापडलं तर कृपया मला आठवून सांगा म्हणजे माझी कविता पूर्ण होईल ऐका हा अवयव जर इथे कोणाला सुचला ना सगळे जण मागे येऊन तुमचा तोच अवयव सुचवते म्हणजे हा अवयव मला आहे अरे काय सांगता सगळ्यांना असतो काय बोलताय कुठे पुढे का मागे एवढं सांग गप्पा बसा. मला माहितीच नाही मला जाऊ दे पुढे चला मग हे काठेत कळसा आणि गावाला वळसा झालं हा अरे बापरे नाही आहो नाही जाऊन टाका कविता जाऊन टाका मरू दे टेन्शनच नको ते तर होणार तुम्हाला वाचनाची आवड आहे हो. हा, साहित्यिक सुद्धा आहे आता कळलं येस संगीताची आवड असेल लहानपणापासून या बा समोरच्या बेंचवर बसायची 2 वेळा घालायची मला लहानपणापासून संगीत आवडायची क्यूट होती 3दा प्रपोज मारलं होतं
त्या भावाने तोडवला होता मला, पण नाही कॉलेजपर्यंत मागे होतो मी तिच्या, एवढंच नाही. कोण संगीता? संगीता परब नावाची मुलगी होती आमची. अरे संगीत, म्युझिक बद्दल विचारते. यू मीन म्युझिक? मग म्युझिक इज युअर माय वाईफ. ओ सॉरी, ओके. म्युझिक इज माय लाईफ. म्युझिक इज माय लाईफ. तुम्हाला सांगतो, आपल्या मनगटात रोहिणी आणि बबलू बबलू? रक्तवाहिनी, नीला. नीला, बबलू. रोहिणी आणि नीला ही रक्तवाहिनी असते ना, माझ्या ह्याच्यात तिसरी आहे संगीत. क्या बात. ऍक्च्युली मी शिकलोय. काय सांगताय? कुमारजी, कुमारजी गंधर्व? कुमारजी सानू. राह में उनसे मुलाकात हो गई, राह में उनसे मुलाकात हो गई, जिसे डरते थे वही बात हो गई. ये बात आहे. जर मागे जाऊन नाक शिंकरून येता का? गाव सोनल्यासारखं वाटते. नाही हो, मी कुमारजींचा एकलव्य आहे. रिक्षात बसून मी त्यांची गाणी शिकलेलो पण आहे. एवढं नाही वाटते, एवढं. अरे ते आहे ना, हे 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 हो एक मिनिट. नको ना. ही स्टेप आहे ऋषी कपूरची, ती कधीच मला काही जमली संबंध नाही करायची ना, वाट्या बदलाव्या लागतील. ऑलरेडी ही बदललेली आहे. तर इथे स्टीलची आहे हो. आणि इथे नॉ माझीच आहे. तर असं आहे, संगीताचं जबरदस्त आहे. ओके. ऍक्च्युली कसं झालंय, मला पिक्चर मध्ये सुद्धा इंटरेस्ट आहे. काय सांगताय? येस, पिक्चर मध्ये मी पिक्चर्स वगैरे बघतो. क्या बात. हा, मला पण खूप आवडतात पिक्चर. पिक्चर आवडतो तुम्हाला? कुठला पिक्चर आवडतो तुझा? गॉन फेवरेट पिक्चर कुठला? तेच सांगते, गॉन विथ द विंड. तिच्या आहे हा, गॉन विंड. काय विंड? गॉन विथ द विंड. हा हा हा, पिक्चर तर ठीक आहे. पिक्चर काय कोणालाही आवडू शकतो. म्युझिक बद्दल काय, म्युझिक बद्दल तुम्हाला आवडते की नाही? हो, सांग. असं नको व्हायला, मी माझंच सांगतो, तुमचं काही सांगतच नाही आहे. तुम्ही म्युझिक आवडतं तुम्हाला? आवडतं म्हणजे काय, कोणाला नाही आवडत म्युझिक? हो, तुमचं फेवरेट म्युझिक कुठलं? बीटल्स. इथे नाही, ओय. आ? मला पण तेच आवडतं. काय बीटल्स? तुम्हाला आवडतं? कुठलं गाणं आवडतं? अरे बिटल इज लाईक नो, ते मी रस्त्याने जो बिटल त्याला सांगतो, बिटल आहे बाबा, बिटल आहे तो, बिटल आहे, हॅट्स ऑफ. कुठलं गाणं आवडतं? एक नाही सांगता येणार. नाही नाही, एक सांगा. एक फेवरेट असतं की नाही? हो हो. बिटलचं गाणं, बिटलचं गाणं म्हणजे आता एक नाही सांगता येणार, ते आहे ना, ते बिटल बिटल बिटल. ते विठ्ठल विठ्ठल असेल ऍक्च्युली काही. उगीच विषय काढला. मी फिल्म्स मध्ये जास्त असल्यामुळे म्युझिकचं तसं माझं कमी झालेलं आहे. मी सांगितले ना मगाशी, हो. गॉन विथ द विंड. कुठला? गॉन विथ द विंड. माझा फेवरेट आहे गुंडप्पा विथ द विंडो. कुठलं Gone with the Wind. गुंडे विथ मुंडे. गॉन विथ द विंड. माझा फेवरेट आहे, पाठ आहे मला. काय सांगताय? नाही, खरंच? 25 वेळा बघितली आहे फिल्म ती. 25? अरे जबरदस्त. एक फेवरेट सीन सांगा ना. हा? एक फेवरेट सीन. नाही, असं मी एक नाही सांगता येणार. नाही, असतो एक फेवरेट असतो. तो आहे ना, तो ती अशी येते आणि असं नाही असं नाही, कुठला सांगा ना. ती हिरोईन येते आणि ती म्हणते त्याला, Oh, bless you. Oh, you got upset. Oh, really? Oh, yeah. Oh, I'm sure. काय करताय? आणि ते जरासं ते त्याच्या मध्ये मध्ये खूप असं ते सीन्स होते, त्यामुळे माझं जर कन्फ्युजन झालं. तर ओव्हरऑल असं आहे माझं. ठीक आहे, ओके. आपलं लग्न व्हायला आता काहीच हरकत नाही नाही नाही, एक मिनिट. म्हणजे मला मुळात इथे यायचंच नव्हतं. म्हणजे आईने जबरदस्ती नाव नोंदवलं नाही, होतं नाही, विवाह एक- मंडळात आणि म्हणून एक मला. एक मिनिट, आपलं आता लग्न होणार नाही असं म्हणणं आहे तुमचं? हो नाही. प्लीज असं करू नका. माझं अनेक वर्ष लग्न रखडलेलं आहे. आपण मग नाही, हे बघा, मुंबई गोवा हायवे कसा, तसं माझं झालेलं आहे. रखडलेलंच आहे ते, लग्नच होत नाही माझं. खरंच सांगतो मी, आता मराठी बोलणारी म्हैस जरी समोर आली तरी मी लग्न करेन. हो. तुम्ही म्हैसच असं माझं नाही म्हणणं आहे, पण मी खरं सांगतो, असं करू नका.
मी काही गोष्टी खोट्या सांगितल्या तुम्हाला, मी मान्य करतो. आपण पुन्हा चर्चा करूया ना. नाही नाही नाही, चर्चा नको. म्हणजे तुम्ही असाल चांगले, माझं काहीच म्हणणं नाहीये. पण गेले काही दिवस ना माझं एका मुलाबरोबर प्रेमप्रकरण सुरू आहे. आम्ही ऑनलाईन चॅट सुद्धा करतोय आणि कालच आम्ही नंबर शेअर केलेत. मला त्याला फोन पण करायचा आहे, पण मला आता टेन्शन आलंय की मी त्याला फोन कसं करू, काय तुम्ही करू. इथे का आलात, मला भेटायला का आलात? मग आईने मला जबरदस्ती पाठवलं, तेच सांगते ना. आई ओय बरं ऐका आता मी काय करू? ऐका, तेच सांगते. माझ्या वतीने फक्त एक काम कराल, काय? माझ्या वतीने त्याला फोन कराल अरे प्लीज. पण मी का करू त्याला फोन? करा ना. मी कोणाला सांगू, आईला नाही सांगू शकत ना. प्लीज करा ना. नाही नाही, मला खरंच नाही करा ना. खरंच नाही करत. करा ना दादा. तुझा बाप दादा, तू आठवण दादा म्हणतेस तर. दादा दादाची मुलगी आहे ती दादा दादा म्हणते. सगळे त्या प्राजक्ता माळीमुळे झालं. दादा नाही म्हणायचं, बाकी काही म्हणा तुम्ही. पण दादा नाही हा. म्हणे, यांच्यामुळे आलं हे मगाशी म्हणाले. अरे यार नका करू यार तुम्ही. सॉरी, दादा नाही म्हणत. हा. करा ना आजोबा. अरे मी एकदाच फोन करणार, पण हे कुणाला सांगायचं नाही नाही. मी कोणालाच नाही सांगणार. का मी करतो तेच मला कळत नाही. प्लीज प्लीज काय प्लीज. करायचं मी? माझ्या वतीने त्याच्याशी बोला, मी नंबर लावून काय देते. बोलू त्याच्या वतीने? बोला ना, मी पहिल्यांदा बोलणार आहे. काही बोला, मी चांगली, माझं कौतुक करा. मला टेन्शन आले म्हणून. लावा फोन. हे बाहेर कुणाला सांगायचं? मी नाही सांगू. म्हणजे जिच्याशी रोज रात्री मी स्वीट 16 या हँडलवर गप्पा मारतो ती तू आहेस? आणि मी रोज रात्री हँडसम वर्जिन हंक या हँडलची कोणते तर तू आहेस. आता आपलं लग्न व्हायला काहीच हरकत नाहीये. काय होणार की नाही लग्न आमचं? आणि तसंही व्हायला हरकत नाहीये. ती जकातदार आहे, मी इनामदार आहे. तिला लग्नानंतर फक्त या दारातून या दारात शिरायचं. गणपती बाप्पा, हॅपी दिवाळी सगळ्यांना.